नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. आणि जी चर्चा सगळीकडे आहे लाडक्या बहिणींची, त्याच्याबद्दलच माहिती आहे. सरकारने नवीन अपडेट दिला आहे आणि राज्य सरकारकडून आता केंद्राकडूनही राज्य सरकारनंतर आता केंद्राकडूनही मोठं गिफ्ट मिळणार आहे लाडक्या बहिणींना. तर ते काय आहे, तर त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मोठी बातमी समोर येत आहे. राज्य सरकारनंतर आता केंद्राकडून देखील लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे. तर पुण्यात बोलताना फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे. तर ती काय घोषणा आहे हे आपण पाहूया. तर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला आणि आता मंत्र्यांना खातेवाटप देखील करण्यात आलं आहे. दरम्यान खातेवाटपानंतर सरकार ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. तर राज्य सरकारनं अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची जी आहे ती घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येणार होते. तर या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना 5 हफ्ते देण्यात आले आहेत. आता डिसेंबरचा हफ्ता देखील लवकरच मिळणार असल्याची माहिती दिली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मीही सांगितलं होतं. एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली होती की 23 नंतर सगळ्यांच्या खात्यात पैसे यायला सुरू होणार आहे. दरम्यान आमचं सरकार जर पुन्हा सत्तेत आलं तर त्यांची महिलांच्या खात्यात 2,100 रुपये जमा करू असं आश्वासन यावेळी महायुतीने देण्यात आलं होतं. तर आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे 2,100 रुपये जे खात्यामध्ये कधीपासून जमा होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. तर मात्र त्यासाठी थोडी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे, कारण या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. तर पुण्यात बोलताना त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बातमी दिली आहे की नवं सरकार येताच केंद्राकडून राज्यात मोठं गिफ्ट मिळालं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकाच वर्षात महाराष्ट्रासाठी तब्बल 20 लाख घरांना मंजुरी मिळाली आहे आणि याबाबत केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांनी सुद्धा घोषणा केली आहे की माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. तर एकाच वर्षात तब्बल 20 लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे. याचा लाभ आहे तो जे बेघर आहेत त्या सर्वांना मिळेल असं त्यांनी सांगितलं होतं. तर विशेषतः लाडका शेतकरी आणि लाडक्या बहिणींना या घराचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असेल असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हटले होते. तर त्यामुळे आता लाडक्या बहिणींना हक्काच्या पैशांसोबतच हक्काचं स्वतःचं घरही मिळणार आहे असंही त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर लाडक्या बहिणींना टेन्शनची गरज नाही आहे. सरकार जे आहे ते लाडक्या बहिणींसाठी, गरजू लोकांसाठी खूप योजना काढत आहे वेगवेगळ्या आणि त्याचा लाभ तुम्ही नक्की घ्या असं हे सरकार सांगत आहे. हे तुमच्यासाठीच आहे. जे बेघर आहेत त्यांच्यासाठी घरांच्या पण मंजुरी जी आहे ती सरकारने दिली आहे. तर शेतकऱ्यांसाठी ही योजना काढल्या आहेत वेगवेगळ्या, PM किसान योजना, विमा योजना, महिलांसाठी आहेत सखी योजना. तर अशा वेगवेगळ्या योजना ज्या आहेत ते सरकार काढत आहे. त्यांच्यामार्फत महिलांना आणि सगळ्या गोरगरीब लोकांना मदत करण्याचा हा उद्देश त्यांचा आहे. तर तो त्यांनी पूर्ण केला आहे. आणि आता जर लाडक्या बहिणींचे 2100 रुपये आहेत हे डिसेंबर महिन्याच्या एंडपर्यंत, म्हणजे आता लास्ट आठवडा चालू झाला आहे, तर या आठवड्यात कधीही येऊ शकतात तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे. तुम्ही बँक चेक करत राहा तुमचं ट्रान्झॅक्शन होतं आहे का, म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेत का, आणि झाले असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणत्या राज्यातनं आहेत तुम्ही आणि तुम्हाला पैसे जमा झाले का, हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर तेही तुम्ही विचारू शकता. मी त्याचं नक्की उत्तर देणार आहे. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.